Hello students, now let us start with the new topic, mass spectroscopy. As we have seen, UV spectroscopy and IR spectroscopy, which are useful for the determination of structure of organic molecule. In similar fashion, the mass spectroscopy is also useful. It is an analytical technique. Mass spectroscopy is an analytical technique and it is used for the measuring the molecular mass of the sample and its internal composition, which helps to know the structure of unknown compound, that is determination of structure of unknown compound. And this technique basically studied the effect of ionizing energy on the molecule. Now let us see what happens in this technique and how the structure is determined by using the mass spectroscopy, and what is the principle of that spectroscopy, that is on which principle the spectroscopy works. As we know that when the substance is get converted into the gaseous or vapor state, then and that substance in gaseous or vapor state is subjected to the high electric voltage or high electric current, then it loses the electron and forms a positively charged ion. And the positively charged ion, as we know, those are called as a cations, and when these cations are accelerated and deflected by the magnetic and electric field, so this deflection of ion depends upon its mass, charge and velocity of the ion. So depending upon the mass, charge and velocity of ion, they are get deflected, and that deflection is get recorded by the detector, and that detector gives us a spectra, and from that spectral information, a mass spectrum, that is from mass spectrum, we are able to determine the structure of the molecule. So this is the very simple principle behind mass spectroscopy. मास स्पेक्ट्रोस्कोपीने आपण काय करू शकतो, मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी, आपल्याला एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी ही युजफुल ॲनालिटिकल टेक्निक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की सॅम्पलचं मॉलिक्युलर मास किंवा सॅम्पलचं एलिमेंटल कंपोजिशन जे आहे ते काय केलं जातं, ते डिटरमाइन केलं जातं, ज्याच्या सहाय्याने आपण कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये आपण पाहिलं की गॅसचं सबस्टन्स जो असेल की ज्याचं आपल्याला ऑर्गॅनिक सबस्टन्स, ज्याचं आपल्याला स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं आहे किंवा मॉलिक्युलर मास डिटरमाइन करायचं आहे, त्या सबस्टन्सला गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. जेव्हा असा सबस्टन्स जो आहे तसं त्यावेळेला ज्या वेळेला हाय इलेक्ट्रिक करंटमधनं व्होल्टेज मधनं पास केला जातो, त्यावेळेला काय होतं की त्या सबस्टन्समधनं, जे आहे व्हेपर स्टेटमधल्या सबस्टन्समधनं किंवा गॅसियस स्टेटमधल्या सबस्टन्समधनं इलेक्ट्रॉन जो आहे तो काय बाहेर पडतो आणि त्याचा कटायन तयार होतो, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतो. आणि हा पॉझिटिव्हली चार्ज आयन जर आपण काय केलं, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण ॲक्सेलरेट केलं, त्याला पाठवला, तर त्याचं काय होतं, इट इज गेट डिफ्लेक्टेड. आणि ही जी काही मॉलिक्युलचं जे डिफ्लेक्शन आहे, आयनचं कटायनचं डिफ्लेक्शन आहे, हे कशावर डिपेंडेंट असतं, त्याचा मास, चार्ज आणि वेलॉसिटी जी आहे, त्याच्या आयनची वेलॉसिटी जी आहे त्याच्यावरती ती डिपेंडंट असतं. आणि त्यावरून मग आपल्याला काय होतं, डिटेक्टर त्याचा जो काही डिफ्लेक्शनचा जो काही रेकॉर्ड डिटेक्टर करतं आणि मग आपल्याला स्पेक्ट्रा मिळतो, आणि त्याच्यावरून आपण स्ट्रक्चर हे इल्युसिडेट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता बघू या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इन्स्ट्रुमेंट्स आणि स्टेप्स कुठले आहेत. या मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इन्स्ट्रुमेंट कसं काम करतं किंवा किती स्टेप इन्व्हॉल्ड आहेत याच्यामध्ये आपण बघू. आपल्याला माहिती आहे, आता इनलेट सिस्टम म्हणजे मध्ये सॅम्पल जो आहे इन द फॉर्म ऑफ सॉलिड ऑर लिक्विड मस्ट बी कन्वर्टेड इन टू द वेपर. जे आपण पहिल्यांदा पाहिलं, जो सबस्टन्स असेल आपला, तो सबस्टन्स सॉलिड फॉर्ममध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल, त्याचं कन्व्हर्शन वेपर फॉर्ममध्ये केलं जातं. आणि सॅम्पल जो आहे तो एक लार्ज रिझर्वॉयरमध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो, आणि नंतर तो आयनायझेशन चेंबरमध्ये ॲट लोअर प्रेशरला त्याला पाठवलं जातं. त्याच्यामध्ये स्टडी करण्यासाठी त्याला पाठवलं जातं. आणि त्याला त्या ठिकाणी काय होतं की लो प्रेशरला इन स्टेडी स्टीम ऑफ द पिन होल कॉल्ड मॉलिक्युलर लीक, त्या ठिकाणी आपण त्याला पाठवलं जातं. पुढचं त्याच्यामध्ये आहे आयोनायझेशन. कंप्लीट प्रोसेस जी आहे आपल्याला इन्व्हॉल्व्स, आपण काय करतो, बंबार्डमेंट ऑफ व्हेपर्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ ए बीम ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्या व्हेपर्स आहेत त्याच्यावरती काय केलं जातं, इलेक्ट्रॉन बीम जो आहे त्याचा बंबार्डमेंट केली जाते. आणि हा इलेक्ट्रॉन बीम जो असेल, सबस्टन्स जो आहे, या सबस्टन्सवरती इलेक्ट्रॉन बीम जो आहे त्याचे बंबार्डमेंट केली जाते. साधारणतः त्याच्यामध्ये एनर्जी ऑफ द 70 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 70 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे त्याची एनर्जी
बंबार्ड केली जाते. त्याच्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह आयन इलेक्ट्रॉन लूज करतो सबस्टन्स आणि आपल्याला आयन्स किंवा कटायन्स आपल्याला मिळतात. तर याच्यामध्ये काय आहे, आयन्स हे प्रोड्यूस केले जातात आणि हे जे काही बंबार्डमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते म्हणजे इलेक्ट्रिकली हिटेड त्या टंगस्टन फिलॅमेंट जे आहेत त्याच्यापासून आपल्याला त्याला बंबार्डमेंट ही केली जाते. आणि साधारणतः आपल्याला जे आहे ज्या वेळेला एनर्जी इलेक्ट्रॉनची वाढते आणि ती ज्या वेळेला त्याच्या आयोनायझेशन पोटेन्शियलपेक्षा जास्त होते त्यावेळेला द कुलिजन बिटवीन द मॉलिक्युल्समधलं कुलिजन वाढतं आणि काय होतं ते इलेक्ट्रॉन जो आहे तो इंड्यूस टू आयोनाइज म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यावर रिमूव्ह होतं आणि त्याचं आयोनायझेशन होतं. जनरली 7 ते 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आपल्याला एखाद्या सबस्टन्ससाठी लागते आणि त्याच्यानंतर मग तो बंबार्डिंग इलेक्ट्रॉन जे आहे इलेक्ट्रॉन हाय एनर्जी असतो मोर दॅन द बॉन्ड एनर्जीपेक्षा याची जास्त एनर्जी असते आणि तो मग आपल्याला बाहेर पडतो आणि त्याच्यापासून आपल्याला तयार होतो त्याचा आयन तयार होतो. आता तो मॉलिक्यूल इन प्रॅक्टिसमध्ये 70 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला माहिती आहे यूज फॉर द असोलरेट तो इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉनला असोलरेट करण्यासाठी 70 इलेक्ट्रॉन व्होल्ट दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड आणि मग त्यानंतर तो बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. इनफ एनर्जी टू ब्रेक बॉन्ड ऑफ द मॉलिक्यूल आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. तर बघा दिलेला आहे हा सबस्टन्स आहे मेटल त्याच्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि आपल्याला जो आहे मॉलिक्युलर आयन किंवा ज्याला पॅरेंट आयन असं आपण म्हणतो जो पॉझिटिव्हली चार्ज आहे इथून आता 2 इलेक्ट्रॉन निघून गेले अशा प्रकारे आपल्याला हे तयार होतात. आता जे काही त्याच्यामध्ये मॉलिक्युलर आयन तयार होतात त्याचेही फ्रॅगमेंट्स केले जातात. पुन्हा त्याच्यामधनं अजून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात काय ते M1 M2 पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि फ्री रॅडिकल्स बाहेर पडतात. आणि इथं पण दिलेलं आहे आपल्याला एक फ्री रॅडिकल विथ इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि M2 एक न्यूट्रल मॉलिक्यूल देखील आपल्याला बाहेर पडतो. पण इथं आपल्याला जे या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे काही पॉझिटिव्हली चार्ज कटायन आहेत त्यांचं डिफ्लेक्शन होतं आणि ते आपल्याला स्पेक्ट्रा देतात. त्याच्यावरून आपण मग कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे काय करू शकतो डिटरमाइन करू शकतो. अशा प्रकारे एलिमेंटचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतं आणि त्याचं आपल्याला कटायन तयार होतं. आता असलरेशन अँड डिफ्लेक्शन आपण बघूया. तर व्हेरियस पॉझिटिव्ह आयन्स विच फॉर्म इन आयोनायझेशन चंबर काय आयोनायझेशन चंबरमध्ये मग काय होतं हे पॉझिटिव्ह आयन वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅगमेंट्स पॉझिटिव्ह आयनचे आपल्याला मिळतात आणि हे काय आहेत हे चेंबरमध्ये कॅन बी असलरेट आणि डिफ्लेक्टेड हे काय केले जातात मग पुढे त्यांचं असलरेशन आणि डिफ्लेक्शन केलं जातं. कशाने मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड त्याला जर आपण प्रोव्हाइड केलं तर हे पॉझिटिव्ह आयनचं डिफ्लेक्शन केलं जातं आणि त्यांनी त्याचं ते ॲनालायझर ट्यूबमध्ये हे सगळं केलं जातं. त्यावेळेला आपण म्हणतो इन विच ज्या ट्यूबमध्ये केलं जातं मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड त्याला ॲनालायझर ट्यूब म्हणतात. आणि द फंक्शन ऑफ ॲनालायझर ट्यूब काय इज टू अलाउ टू आयन्स ऑफ ए सुटेबल मास अँड चार्ज रेशिओ म्हणजे M/Z रेशिओ मास बाय चार्ज रेशिओ ज्याला आपण म्हणतो त्या सुटेबल मास रेशिओ व्हॅल्यूमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. आणि हे जे काही मास टू चार्ज रेशिओ असलेले एलिमेंट्स आहेत किंवा पीसीज आहेत या कुठून या डिटेक्टरमधनं पास होतात. आता हे डिटेक्टर आहे ते त्याचं होतं त्यांचं डिफ्लेक्शन होतं ऑन मास टू चार्ज रेशिओनुसार आणि व्हेलॉसिटी ऑफ आयननुसार आणि त्याच्यानंतर मग डिपेंडिंग अपॉन दिस डिफरंट मास अँड चार्ज रेशिओ व्हॅल्यू आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारे मिळतात. आणि हे पुढे मग जाऊन डिटेक्टर काय करतो ह्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करतो. या डिटेक्टरमध्ये मग काय केलं जातं द आयन्स विथ करेक्ट चार्ज अँड मास मूव्स टू द डिटेक्टर. करेक्ट चार्ज आणि मास असलेले जे आयन्स असतील मग ते कुठे डिटेक्टरमध्ये मूव्ह होतात आणि द रेशिओ ऑफ मास टू चार्ज इज अनालाइज्ड. हा मास टू चार्ज रेशिओ जो तो अनालाइज केला जातो थ्रू द आयन्स अँड दॅट हिट्स द डिटेक्टर. त्या डिटेक्टरला हिट होतात आणि या ठिकाणी सिग्नल जनरेट केला जातो. या सिग्नल आपल्याला रेकॉर्ड केला जातो अकॉर्डिंग टू द मास टू चार्ज व्हॅल्यू ऑफ आयन. आणि ट्रेसेस ज्या काय त्याच्यामध्ये असतील रेकॉर्डेड ट्रेस कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ ग्राफ M/Z वर्सेस रिलेटिव्ह अबंडन्स ऑर द पर्सेंटेज ऑफ बेस पीक. त्याच्यामध्ये जो काही मेन एक कटायन तयार झालेला बेस पीक बरोबर आपल्याला इतरही पीक्स आपल्याला डिपेंडिंग अपॉन मास टू चार्ज रेशिओ हे आपल्याला मिळतात आणि त्याच्यावरून मग आपण कंपाऊंडचं स्ट्रक्चर जे आहे ते काय करू शकतो हे डिटेक्ट करू शकतो. हा बघा अशा प्रकारचं एक आपल्याला इन्स्ट्रुमेंटचं मास स्पेक्ट्रोमेट्री जे आहे त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं आपल्याला दिलेलं आहे इथं माहिती दिलेली आहे. ठीक डायग्रॅमच्या सहाय्याने आपल्याला ते कळू शकेल. या प्रो आहे ते आपण जर सॅम्पल इंजेक्ट केला
सॅम्पल इंजेक्ट केल्यानंतर काय केलं जातं, त्याचं आयन सोर्स त्याचे आयन्स त्या पुढे इलेक्ट्रॉन बीम त्याच्यावरती बघा, हा इलेक्ट्रॉन बीम इथं त्याच्यावर बंबाट केला जातो आणि पुढे हे त्याचं मग काय केलं जातं, ॲक्सेलरेटर प्लेट जे आहे त्याच्यामधनं हा पास केला जातो, त्याच्या आजूबाजूला इन्सुलेटर लावलेलं, अशा प्रकारे आयन बीम त्याचं पाठवलं जातं आणि त्याचं रूपांतर मग कशामध्ये येतं, आयन्समध्ये, कटायन्समध्ये होतं, पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीजमध्ये होतात. आणि ते पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज जे आहेत ते पुढे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये मग ते पुढे काय केले जातात, पाठवले जातात. आणि डिपेंडिंग अपॉन त्याच्या आयन्स जे असतील ते लाईट आयन असतील तर त्यांचं बेंडिंग कमी होईल आणि जे हायर थोडेसे हेवी असतील त्यांचं बेंडिंग कमी होईल आणि जे लायटर असतील त्यांचं बेंडिंग जास्त होईल. आणि त्यानंतर हा डेफिनेट मास टू चार्ज रेशो असलेले जे काही आयन्स असतील ते आयन्स ते कुठे पुढे डिटेक्टरमध्ये आपल्याला काय केले जातात, हे डिटेक्टरला मला पाठवले जातात आणि डिटेक्टर म्हणजे तर डिफ्लेक्शन जे आहे ते डिटेक्टर त्याचं रेकॉर्ड करतो इन द फॉर्म ऑफ द सिग्नल. तो पुढे आपल्याला मग अशा प्रकारे बघा हा सिग्नल आपल्याला मग हे वेगवेगळ्या प्रकारचे हे बेस पीक वेगवेगळ्या प्रकारच्या पीक मास टू चार्ज रेशिओच्या साहाय्याने आणि रिलेटिव्ह अबंडन्स वर्सेस अशा प्रकारे ह्या मास टू चार्ज रेशिओच्या पीक्स आपल्याला मिळतात आणि पीक्सवरून मग आपल्याला मॉलिक्युलर मास हे डिटरमाइन करता येतं आणि हेन्स द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड आपल्याला डिटरमाइन करता येतं. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपल्याला मॉलिक्युलचं एखाद्या ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो. तर त्या ठिकाणी आता पुढच्या याच्यामध्ये मग आपण बघणार आहोत की काय आहे नेचर ऑफ द मास स्पेक्ट्रम. हे मास स्पेक्ट्रम कसा आपल्याला मिळतो, त्याचं नेचर कसं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला कशी इन्फॉर्मेशन, हाऊ टू रीड दॅट मास स्पेक्ट्रम, थोडक्यात इन नेक्स्ट पिरियड वी विल सी. सो in this period we had seen the mass spectroscopy. It is a useful tool to determine the structure of the organic molecule, and in this mass spectroscopy the gaseous or liquid substance is get converted into the vapor state, and vapor state on the vapor of that substance or gaseous state of that substance is get bombarded by the high electric current of about 17 electron volt, and due to the bombardment the electron is get removed from that substance, and that it forms a cation, and that cation is useful. It is get reflected depending upon the mass to charge ratio and velocity of cation. That cation is get passed to the electric and magnetic field, and it is get deflected, and depending upon the mass to charge ratio and velocity, the deflection of that particular cation is get detected by the detector, and the spectra is get obtained, and from that spectral information we are able to determine the structure of the molecule. So in this way, by using the mass spectroscopy we are able to determine the structure of the molecule. In next period we will see the nature of the mass spectrum, or how to read the mass spectrum, or we try to understand the meaning of that spectrum. Till then, enjoy the lecture, wear the mask, do not go in the crowd, be safe at the home, take care.